नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे वर्ग आणि वर्गमूळ. ठीक आहे. तर हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये बरेचसे क्वेश्चन असतात की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारली जातात. कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्यामध्ये वर्ग आणि वर्गमूळ यावरती क्वेश्चन असतातच. आता यामध्ये वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं, वर्ग कसा काढायचा, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या पूर्ण टॉपिक मध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण समजून घेऊ वर्ग म्हणजे नेमकं काय आणि वर्ग कशा पद्धतीने काढले जातात. ठीक आहे. आणि सोबतच यामध्ये वर्ग काढताना कोणत्या ट्रिक्स वापरायच्या आहे किंवा वर्गमूळ काढत असताना कोणत्या ट्रिक्स वापरायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला वर्ग ही कन्सेप्ट आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर वर्ग म्हणजे नेमकं काय, तर दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. आता समजा मी तुम्हाला 5चा वर्ग विचारला असेल. ठीक आहे. 5चा वर्ग, तर 5 ही एक संख्या आहे. तर 5चा जर वर्ग काढायचा असेल तर या पद्धतीने आपण त्याला लिहित असतो. 5चा घातांक 2 म्हणजे 5चा वर्ग आपल्याला इथे काढायचा आहे. तर तो कसा मिळणार आहे, 5 ही संख्या आपल्याला गुणाकारात त्यात 5ला 5 ने गुणायचंय या पद्धतीने. त्याच वेळेस आपल्याला 5चा वर्ग मिळतो. तर 5 गुणिले 5 किती होतात, 25. तर या ठिकाणी बघा 5चा वर्ग किती मिळतोय, 25. सोबतच अजून दुसरी संख्या घ्या. आता समजा इथे 15चा वर्ग घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. मग काय करणार, 15 या संख्येला 15नेच गुणायचे. 15 या संख्येला 15नेच गुणायचे. 15ला 15ने गुणल्यानंतर याचं उत्तर मिळतं 225. म्हणजे काय, 15चा वर्ग किती मिळालाय, 225. तर या पद्धतीने कुठल्याही संख्येचा जर आपल्याला वर्ग विचारला असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने काढत असतो, त्याच संख्येला त्या संख्येने गुणून. ठीक आहे. मग जर समजा त्या संख्येमध्ये पॉइंट जर येले असेल, दशांश पूर्णांक सुद्धा असतील, त्याचाही वर्ग याच पद्धतीने आपण काढत असतो, त्याच संख्येला त्या संख्येने गुणणे. बरोबर आहे. पण मग हे करण्यासाठी जास्त वेळ जातो. जर संख्या लहान असतील तर सहजरित्या आपण त्याचा गुणाकार करू शकतो. पण संख्या जर 2 अंकी 3 अंकी म्हणजे मोठ्या असतील तर त्यांचा गुणाकार करण्यासाठी वेळ जातो. मग अशा वेळेस आपण वर्ग करण्यासाठी काही ट्रिक्स वापरत असतो. तर त्याच ट्रिक्स आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. पण त्यापूर्वी आपण 1 ते 60 पर्यंतच वर्ग इथे घेणार आहोत आणि ते वर्ग मला तरी वाटतं कमीत कमी 1 ते 60 पर्यंत वर्ग आपले पाठच असायला पाहिजे. आता साधारणतः ते कशा पद्धतीने पाठ करायचे मी ते तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, इथे आपण 1 ते 30 पर्यंतचे वर्ग इथे घेतलेले आहेत. तसे आपल्याला 60 पर्यंत पाहिजे. तर या ठिकाणी बघा, याच्यामध्ये विशेष काही ट्रिक नाही तुम्हाला पाठ करण्यासाठी सांगण्यासारखी. ठीक आहे. हे तुम्हाला तुमच्या पद्धतीनेच पाठ करायचे. तुम्ही रोज जर थोडा वेळ देऊन जर याला पाठ केलं, रोज जर म्हटले ते रिपीट तर ते नक्कीच पाठ होतील. ठीक आहे. पण नंतरचे जे समोरचे जे असणार आहेत ते एकदम त्याचे टिकच असणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा 25, 6चा वर्ग 36 आहे, 7चा 49, 8चा 64 आहे, 9चा 81 आणि 10चा 100 आहे. ठीक आहे. याच पद्धतीने 11चा वर्ग 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196, 15चा 225, 16चा 256, 17चा 289, 18चा 324, 19चा 361 आणि 20चा 400 आहे. 21चा 441, 22चा 484, 23चा 529, 24चा 576, 25चा 625, 26चा 676, 27चा 729, 28चा 784, 29चा 841 आणि 30चा 900. आता हे जे दोन आहेत, समजा हे दोन कॉलम आहेत, हे तुम्हाला पाठच करावे लागतील. हे पण पाठ करायचे, पण या ठिकाणी थोडी ट्रिक तुम्ही वापरू शकता. कशी, आता 21 पासून 25 पर्यंत बघा, इथे 41 आहे, इथे 84, इथे 29 आणि इथे 76. बरोबर आहे. हे समोरचे अंक तुम्हाला
व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला गेस नुसार तुम्ही ते काढू शकता. आता हे मधलं सोडून द्या 25चा वर्ग, ठीक आहे. आता 26चा बघा, इथे 76 आहे ना, तर इथे पण 76 आलेले शेवटी, बरोबर आहे. नंतर इथे बघा, इथे 29 आहे, ठीक आहे. नंतर इथे 84 आणि इथे 41. म्हणजे हे जे शेवटचे जे 2 डिजिट वाले म्हणजे 2 अंकी संख्या त्या इथे रिपीट होत आहेत या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला अजून सोपं होऊ शकतं इथे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथे 24चा वर्ग 576, तर इकडे 26चा आहे 676, 23चा वर्ग 529, तर 27चा 729, 22चा 484, तर 28चा 784, 21चा 441, तर 29चा 841. म्हणजे थोडं लक्षात ठेवायला तुम्ही या पद्धतीने असं काही करू शकता, ठीक आहे. तर हे झाले 1 ते 30 पर्यंतचे. आता पुढची पाहूया. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ती तशी मी तुम्हाला पुढे पण सांगणार आहे. यामध्ये आता हे बघा, हा एक आहे, बरोबर आहे. आता एक म्हणजे हा एकक स्थान आला, बरोबर आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे त्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा एकच मिळेल. इथे बघा, एक इथे एकक स्थानी 1 आहे, तर इथे पण एकच मिळतोय. इथे बघा, इथे 1 आहे 21च्या एकक स्थानी, तर त्याचा जो वर्ग मिळणार त्याच्या एकक स्थानी सुद्धा एकच आहे. म्हणजे हे तुम्हाला पुढे काम येणार आहे वर्ग ओळखण्यासाठी. दरवेळेस आपण वर्ग काढू शकत नाही, काही तुम्हाला गोष्टी अशा इंडिकेट केल्या जातील की त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की कुठली वर्ग संख्या आहे, तर ठीक आहे. अजून इथे बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 2 मिळत असेल, तिथे त्याचा जो काही वर्ग मिळणार आहे त्याच्या एकक स्थानी तुम्हाला 4 मिळणार आहेत. इथे बघा, 12च्या एकक स्थानी 2 आहे, तिकडे त्याच्या जो वर्ग असणार आहे वर्गाच्या एकक स्थानी किती 4 आहे. इथे पण बघा, एकक स्थानी 2 आहे, त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 आहे. म्हणजे ओळखायला सोपं होतं तुम्हाला. 3 जर एकक स्थानी असेल तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 असतात. इथे बघा 3 आहे, इथे 9, इथे 3 आहे, इथे 9, या पद्धतीने. ज्याच्या एकक स्थानी 4 आहे त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 6 मिळतील. इथे बघा 4 आहे, इथे 6, इथे 4 आहे, इथे 6, बरोबर आहे. आणि ज्याच्या एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा आपल्याला इथे 5 मिळणार. इथे बघा, हे 5, हे 5, ते 5 आहे, इथे सुद्धा 5. 6च बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे त्याच्या त्याचा वर्ग जो येणार आहे त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा 6च मिळतील. इथे पण 6 आहे, इथे बघा, इथे 6 आहे, तर इथे पण 6 आहे, इथे 6 आहे, तर इथे सुद्धा 6 आहे. नंतर या ठिकाणी बघा, 7चा वर्ग 49, ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 7 मिळतील त्याचा जो वर्ग येणार आहे त्याच्या एकक स्थानी 9 मिळणार आहे. काय मिळणार आहे? 9. इथे बघा, इथे 7 आहे तर इथे 9 मिळतोय, इथे 7 आहे तर इथे 9 मिळतोय. नंतर बघा, ज्या एकक स्थानी 8 असेल त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी तुम्हाला 4 मिळतील. इथे एकक स्थानी 8 आहे, इथे 4 मिळत आहेत, इथे 8 आहे, इथे 4 मिळत आहेत. इथे शेवटचं बघा, आता 9 साठी ज्याच्या एकक स्थानी 9 असेल त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 1 मिळणार. इथे पण बघा, इथे 9 आहे, इथे 1 मिळतोय, इथे 9 आहे, इथे 1. आणि ज्याच्या एकक स्थानी 0 असणार आहे त्याच्या वर्गाच्या ठिकाणी एकक स्थानी सुद्धा 0 तुम्हाला इथे मिळणार आहे. आता हे कशासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला, तर तुम्हाला जर ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलंय ही वर्ग संख्या होऊ शकते का, किंवा पर्टिक्युलर नंबरचं ती वर्ग संख्या होईल का, तर मग ते ओळखण्यासाठी. तर नंबर जर मोठा असेल तर वर्ग काढण्यात जर वेळ जात असेल तुम्ही त्या ऑप्शन मधून त्याचं उत्तर काढू शकता. तर त्यासाठी या गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं ठरतं. दरवेळेस शॉर्ट ट्रिकच्याच मागे लागून आपण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. तर या ज्या बेसिक गोष्टी असतात ह्या जर तुमच्या लक्षात असल्या तर याच तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स म्हणून उपयोगात येत असतात, ठीक आहे. तर याच पद्धतीने आता जे समोरचे वर्ग आहेत ते पण आपण इथे पाहणार आहोत. आता यापुढे बोया 31 ते 60 पर्यंतचे वर्ग. आता यामध्ये हा जो कॉलम आहे हा तर तुम्हाला पाठच करावा लागणार आहे, पण इकडे बऱ्यापैकी ट्रिक आहे, ठीक आहे. तर पाहिजे 31चा वर्ग 961 आहे, 32चा 1024, 33चा वर्ग 1089,
34चा वर्ग 1156 आहे, 35चा 1225, 36चा 1296, 37चा 1369, 38चा 1444, 39चा 1521 आणि 40चा 1600. ठीक आहे, तर इथपर्यंत तर ठीक आहे. आता हे जे नंबर्स आहेत इकडे, हे जे दोन कॉलम आहेत 41 ते 60 पर्यंत, आता इथे तुम्हाला पाठ पण करण्याची गरज नाही. इथे थोडस तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुम्ही इझिली याच्यामधला कुठलाही वर्ग सहजरित्या सांगू शकता. आता या ठिकाणी बघा 41 ते 60 पर्यंत बघा सिक्वेन्स कसा आहे. तर पहिले जे दोन नंबर आहेत तेच बघा फक्त. इथे बघा 16 पासून सुरुवात होते. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. ठीक आहे, नंतर बघा 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34. फक्त इथे 35 न येता इथे किती घेतले 36. हे थोडं वेगळं पडतंय. ठीक आहे, मग या पद्धतीने सिक्वेन्स येतोय. मग सहज तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. इथून 16 पासून स्टार्ट झालेले आहे. 16 पासून असे लक्षात ठेवू शकता तुम्ही. इथे 41 म्हणजे इथे 4चा वर्ग 16 या पद्धतीने इथून कमीत कमी सिक्वेन्स स्टार्ट होण्यासाठी. ठीक आहे, आता यानंतरच्या ज्या दोन संख्या आलेल्या आहेत त्या बघा कशा येतात. एकक स्थानी कोण आहे 1 आहे, बरोबर आहे. मग 10 ही संख्या कंप्लीट होण्यासाठी अजून कितीची गरज आहे 9ची. मग 9चा वर्ग किती 81, बरोबर आहे. इथे एकक स्थानी किती आहे 42 ला 2 आहे, म्हणजे 10 होण्यासाठी अजून कितीची गरज आहे 8ची. 8चा वर्ग 64, इथे 64 आलेले. ठीक आहे, 43 एकक स्थानी 3 आहे, अजून 10 होण्यासाठी, किंवा असंही म्हणू शकता की 50 होण्यासाठी, असं 10 म्हटल्यापेक्षा 50 म्हणून. इथे पण 41 ला 50 होण्यासाठी 9ची गरज होती, 9चा वर्ग 81. 42 ला 50 होण्यासाठी 8ची गरज आहे 64. 43 ला 7ची गरज आहे म्हणून इथे 7चा वर्ग 49. 44 ला 6ची गरज आहे, 6चा वर्ग 36. 45 ला 5ची गरज आहे, 5चा वर्ग 25. 46 ला 4ची गरज आहे, 4चा वर्ग 16 आहे. 47 ला 3ची गरज, 3चा वर्ग. आता या ठिकाणी फक्त 9 ने लिहायचं तुम्हाला. इथे तुम्हाला 2 अंकी संख्येमध्ये लिहायचं का, कारण वरती सर्व 2 अंकी संख्या दाखवलेल्या आहेत. मग याचं काय लिहावं लागेल 09. काय लिहावं लागेल 09. इथे 48 याला 2ची गरज आहे, बरोबर आहे. मग 2चा वर्ग 04. बघा इथे 1ची गरज आहे 50 होण्यासाठी, मग 1चा वर्ग 01 झालं इथे. आणि शेवटी काय करायचं, इथे जे शून्य आहेत ना ते हे सरळ सरळ 2 शून्य इथे देऊन टाकायचे, कारण 2 अंकी संख्येच येतात वरतून, बरोबर आहे. आणि साधारणतः ज्या संख्येवर शून्य असतो तर त्याचे डबल शून्य तुम्हाला त्या वर्ग संख्येमध्ये घ्यावं लागतं. ठीक आहे, तर ते पुढे आपण पाहणार आहोत. आता यानंतर इकडे थोडा वेगळा, थोडा उलटा सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स जसा आहे तसंच राहणार आहे, याच्यामध्ये चेंज होणार नाही. आता यामध्ये बघा, इथे बघा एकच स्थानी कोण आहे 1, 1चा वर्ग इथे 0 आहे. इथे एकक स्थानी कोण आहे 2, 2चा वर्ग 0 इथे 3 आहे, 3चा वर्ग 09. इथे 4, 4चा वर्ग 16. एकक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग 25. एकक स्थानी 6 आहे, 6चा वर्ग 36. एकक स्थानी 7 आहे, 7चा वर्ग 49. इथे 8 आहे, 8चा वर्ग 64. इथे 9, 9चा वर्ग 81 आणि इथे डबल शून्य देऊन टाकायचे या पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही हे वर्ग लक्षात ठेवू शकता. या दोन्हीची अडचणच यायला नाही पाहिजे. काही काही गोष्टी फक्त लक्षात ठेवण्यासारख्या, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे सरळ सरळ 41 ते 60 पर्यंत हे स्क्वेअर पाठ करण्याची गरजच नाही. ह्या काही महत्वाच्या गोष्टी त्या फक्त लक्षात ठेवा. तुम्ही इझिली त्याचा वर्ग काढू शकता, कुठेही अडचण येणार नाही. पण इथे हा जो 31 ते 40 हा पाठच करावा लागणार आहे, आणि अगोदरचे पण काही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाठच करावा लागेल. परत परत जर तुम्ही रिपीट केलं ते ठीक आहे तर सहजरित्या पाठ होऊन जातील आणि यांचा काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने आपल्या 1 ते 60 पर्यंत टेप स्क्वेअर वर्ग हे पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे का, कारण ज्यावेळेस तसे आपल्याला वर्ग काढताच येणार आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर समजा
तुम्हाला सहज 1 ते 60 पर्यंत वर्ग माहित असतील, तर एखादा तुम्हाला 57चा वर्ग काढायला सांगितलं असेल, मग तुम्हाला जी शॉर्ट ट्रिक जरी दिलेली असेल तिच्यात वेळ जाणारच आहे, बरोबर आहे. पण जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही लगेच आन्सर टिक करू शकता, तेवढा वेळ तुमचा वाचणारच आहे. शॉर्ट ट्रिक जरी अप्लाय करायची असेल तर त्याला सुद्धा वेळ जातोच काही ना काही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वर्गांची तयारी करू शकता. आता यानंतर वर्ग शॉर्ट ट्रिक्स वापरून वर्ग कशा पद्धतीने बनवायची ते पाहूया. आता आपण संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने काढायचे ते पाहणार आहोत. थोडं टाईप नुसार जाऊया, ठीक आहे, समजायला सोपं होईल. आता पहिला जो टाईप आहे आपला, याच्यामध्ये काय आहे, 2 अंकी संख्यांचा वर्ग काढणे. 2 अंकी संख्या मग 11 ते 99 पर्यंत, बरोबर आहे. तर या संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा हे आता आपण इथे पाहणार आहोत. तसं तर वर्ग जर काढायचा म्हटलं कुठल्याही संख्येचा, तर त्याच संख्येला त्या संख्येने जर गुणलं तर वर्ग आपल्याला मिळतोच. पण इथे आपण ट्रिक वापरून हे वर्ग काढणार आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा काय करायचं आहे. आता तुम्हाला कुठली 2 अंकी संख्या दिलेली असेल तर त्याचे 2 पार्ट्स बनवायचे. यामध्ये ही एक संख्या मानायची आणि ही एक संख्या मानायची, बरोबर आहे. ही झाली एक संख्या आणि ही झाली 7, ही एक संख्या, 5 ही एक संख्या. दोघांचा वर्ग लिहून घ्यायचा आहे. काय करायचंय, दोघांचा वर्ग. 7चा वर्ग किती, 49 आणि 5चा वर्ग किती, 25. आता वर्ग लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा आता अंक 1 झाला, 2, 3, 4 हे जे 1, 2, 3 समजा यांचे जे वर्ग येतात एक अंकी मिळतात आपल्याला. पण वर्ग लिहित असताना तो 2 अंकामध्ये 2 अंकी संख्येमध्ये लिहा. जसं की 1 चा वर्ग काय असतो, 1, तो 1 न लिहिता काय लिहायचंय, 0 1 लिहायचंय. 2 चा वर्ग किती असतो, 4, तो 0 4 लिहायचा आहे. 3 चा वर्ग 9 न लिहिता 0 9 लिहायचं. तर या पद्धतीने जर तुम्हाला कुठे एकक स्थानी किंवा या ठिकाणी कुठेही संख्या आलेली असेल, ती अंक आलेले असतील, तर त्यांचा जो वर्ग लिहायचा तो तुम्हाला 2 अंकी संख्येमध्ये या पद्धतीने लिहायचा आहे. मग बाकी संख्यांचा वर्ग आपल्याला 2 अंकी संख्येमध्ये मिळतोच आहे. ठीक आहे. काहीच आपल्याला 3 अंकी संख्या 2 अंकी संख्येमध्येच मिळेल जमते. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, यानंतर काय करायचं, आता दोन्ही संख्यांचे आपण वर्ग लिहून घेतलेत. तर या ठिकाणी ही जी एकक स्थानची संख्या आहे हिचा वर्ग किती मिळाला, 49, तो इथे लिहून घ्यायचा आहे 49. आणि त्याच्या समोर या संख्येचा जो वर्ग मिळाला तो लिहायचा आहे जसंचा तसा, या पद्धतीने. ठीक आहे. यानंतर काय करायचंय, यामध्ये ही एक संख्या बनली, या संख्येच्या एकक स्थानी जो अंक आहे त्याच्या खाली काय करायचं, तुम्हाला 0 घेऊन टाकायचं. असं 0 हे कंपल्सरी, हे 0 घेऊन टाकायचं. यानंतर काय करायचंय, या संख्येमध्ये हे जे 2 अंक आलेले आहेत यांचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची. 5 गुणिला 7, 5 गुणिला 7 किती होतात, 5 7 35, किती होतात, 5 7 35. आणि त्याची डबल करायची, दुप्पट. म्हणजेच काय, 35 गुणिला 2 किती होतात, ते 70. बरोबर आहे. ही जी संख्या आपल्याला मिळते ही काय करायची, इकडे समोर लिहायची, 0च्या समोर 70. आणि नंतर काय करायची, यांची बेरीज. ठीक आहे. तर बघा, 9 अधिक 0 9, 4 अधिक 0 4, 5 अधिक 7 12, 12शी 2 हातचाला 1, 2 आणि 1 3. किती मिळतं, ते 3249. तर 57 या संख्येचा वर्ग किती मिळतो आपल्याला, 3249. ठीक आहे. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, या संख्येच्या एकक स्थानी कोण आलेला आहे, 7, बरोबर आहे. मग अशा संख्यांचा वर्ग केल्यानंतर त्यांच्या एकक स्थानी कोण येणार आहे, 9 येतात. कोण येतात, 9. कारण 7चा वर्ग जर 49 येतो, 49 म्हटल्यावर एकक स्थानी कोण येतात, 9. इथे 57 आहे, याच्या पण एकक स्थानी कोण येते, 9. म्हणजे हे फक्त कशासाठी, तुम्ही सहजरित्या वर्ग संख्या ओळखू शकता. ठीक आहे. याच पद्धतीने दुसरा एक्झाम्पल बघा समजण्यासाठी. आता 2 पार्ट्स बनवायचे. ही एक संख्या झाली आणि ही एक संख्या. 3 ही एक संख्या, 5 ही एक संख्या. दोघांचे वर्ग लिहून घ्या. 3चा वर्ग 0 9 घ्यायचा आहे. मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला, वर्ग हे तुम्हाला 2 अंकी संख्येत लिहायचे. 3चा वर्ग 9 येतोय, पण 2 अंकी संख्यामध्ये लिहा, 0 9. 5चा वर्ग 25. मग इथे काय करणार आपण,
हे 0 लिहून घेणार आहे. अगोदर हा वर्ग लिहायचा, नंतर हा, ते 25. ठीक आहे. यानंतर आपण काय करतोय, हे जे 2 अंक आहेत यांचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट. तर 5 गुणिला 3 किती होणार आहेत? 5 गुणिला 3 5 त्रिक 15 आणि याची दुप्पट 15 गुणिला 2 किती होतात? 30. 15 दुनी 30. आता हे सरळ सरळ तुम्ही तोंडीच करू शकता प्रॅक्टिस झाल्यानंतर. बघा 5 त्रिक 15 आणि 15 ची दुप्पट 30, डायरेक्ट इथे 30 लिहायचे. पण या अगोदर हा जो एकक स्थानी जो कुठला अंक असेल त्याच्या खाली तुम्हाला 0 घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे. आणि नंतरच तुमचं जे काही इथे उत्तर आलेलं आहे यांचा गुणाकार करून आणि त्याची दुप्पट ते त्याच्या समोर लिहायचं. किती झाले? 30. आता यांची बेरीज करा. 9 अधिक 0 9, 0 अधिक 0 0, 5 अधिक 3 8 आणि हे 2. तर 53 चा वर्ग किती मिळतो आपल्याला? 2809. ठीक आहे. तर या पद्धतीने हे वर्ग आपल्याला इथे काढायचे. आता यानंतर 3 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेम तसंच आहे. 27 ही एक संख्या घेतलेली आहे, 2 पार्ट बनवायचे. ही एक संख्या आणि ही एक संख्या, दोघांचे वर्ग बघा. 7 चा वर्ग किती मिळतो आपल्याला? 49. 2 चा वर्ग किती आहे? 0 4 लिहायचा आपल्याला, बरोबर आहे. यानंतर काय करतो आपण, हे वर्ग इथे लिहून घ्यायचे 49 आणि हे नंतर 0 4 या पद्धतीने घेतलेत लिहून. यानंतर आपण या संख्येच्या एकक स्थानी काय करतोय? 0 लिहून घेतोय. ठीक आहे. यानंतर काय करायचंय, या 2 संख्यांचा म्हणजे अंकांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट 2 गुणिला 7, 2 गुणिला 7, 7 दुनी 14 आणि त्याची दुप्पट 14 गुणिला 2 किती होतात? 28. ते 28 कुठे लिहिणार? इथे. 9 अधिक 0 9, 8 आणि 4 12, 12शी 2 1, 4 आणि 2 6 आणि 1 6 आणि हा 0. त्याचं वर्ग किती मिळतो? 27 चा 729. 0 729 म्हणजेच किती? सरळ सरळ हे काय 729च म्हणणार आपण याला. ठीक आहे. तर हा कोणाचा वर्ग आहे? 27 चा. आता एक शेवटचं एक्झाम्पल बघूया आजच्या व्हिडिओ मधलं. ते 32 चा वर्ग आपल्याला इथे काढायचा आहे. तर ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे, बरोबर आहे. यांचे वर्ग लिहून घ्या. 2 चा वर्ग काय मिळतोय आपल्याला? 0 4 आणि 3 चा वर्ग 0 9. यानंतर काय करायचंय, हे व्यवस्थित लिहून घ्या या पद्धतीने 0 4 आणि ते 0 9, बरोबर आहे. यानंतर एकक स्थानी काय करायचं तुम्हाला? खाली या संख्येच्या अंकाच्या 0 लिहून घ्यायचं आहे, बरोबर आहे. यानंतर काय करतो आपण, या 2 संख्या म्हणा किंवा अंक म्हणा यांचा गुणाकार 3 दुनी 6 आणि त्याची दुप्पट 3 गुणिला 2 बरोबर 6 आणि त्याची दुप्पट म्हणजे 6 गुणिला 2 किती होतात? 12. ठीक आहे. ते 12 तुम्हाला या ठिकाणी लिहायची आणि यांची बेरीज किती होते? 4 इथे 2 9 आणि 1 10, 10शी 0 हातचाला 1 आणि ते 1024. तर अतिशय सोपी ट्रिक आहे. 11 ते 99 पर्यंत कुठलीही संख्या असू द्या, अतिशय सहजरित्या तुम्ही त्या संख्येचा वर्ग इथे काढू शकता. मग ही जी ट्रिक आहे ही फक्त 11 ते 99 या संख्येसाठीच आहे का? नाही. मग ही ट्रिक तुम्ही 3 अंकी संख्यासाठी सुद्धा वापरू शकता. पण संख्या मोठ्या झाल्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन राहतात, हे गुणाकाराचा पार्ट जो येतोय त्याच्यामध्ये हा थोडा किचकट होत जातो, वेळ खाऊ होतो. ठीक आहे. मग यासाठी एक दुसरी मेथड सुद्धा आपल्याकडे आहे, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत.